नाही, आवाज कडक आहे पण माईक मध्ये येतो. ठीक आहे, मी सगळ्यांचं आपलं शिवालयामध्ये स्वागत करत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आम्ही आत्ताच निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग यांची भेट घेऊन आलेलो आहे आणि त्यांना सन्माननीय उद्धव साहेब आणि सन्माननीय राजसाहेबांचं पत्र देखील दिलेलं आहे, ज्याच्यात आम्ही काही ठराविक स्पेसिफिक मागण्या केलेल्या आहेत. अर्थात ही येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये होणार आहे. गेले 3 वर्ष ह्या निवडणुका आत्ता होतील, नंतर होतील, आत्ता होतील, नंतर होतील, ह्याची वाट आम्ही सगळेच पाहत होतो. कारण एकंदर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण आहे की हे सरकार, जे निवडणूक आयोगाने बसवलेलं सरकार आहे, वोट चोरीने जिंकून आलेलं सरकार आहे, ते प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार करत आहे. मग तो जमिनीचा घोटाळा असेल, तो कोण मंत्री बॅग घेऊन पैशाची बाजूला बसला असेल, हे सगळे घोटाळे आपल्याच माध्यमातून, मीडियाच्याच माध्यमातून, कोणाचा डान्सवर असेल, हे सगळं आपल्याच माध्यमातून लोकांसमोर जात आहे, जनतेसमोर जात आहे आणि जनतेला ह्याचा राग आलेला आहे. ग्रामीण भागात देखील आपण पाहिलं असेल, शेतीचं नुकसान फार मोठं झालेलं आहे, पण मदत ही कुठेही पोचलेली नाहीये आणि लोक वाटच पाहत आहेत की आम्ही आमचा निकाल या सरकारवर कधी देऊ. हे लोकांना आता आतुरतेने लोक वाट पाहत आहेत. अर्थात जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली, पहिलं म्हणजे वॉर्ड बाउंड्री जाहीर झाल्या, त्याच्यात आम्ही जे काही सजेशन ऑब्जेक्शन टाकले होते, तो टप्पा पार झाल्यानंतर जी मतदार यादी, प्रारूप मतदार यादी ही 7 नोव्हेंबरला येणार होती, तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं 7 नाही तर 14 तारखेला येणार. त्याच्यानंतर 14 नाही तर आता 20 तारखेला येणार आणि 20 तारखेला देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सगळी जी यादी आली ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती. यादी कुठेही मशीन रिडेबल नाहीये, यादीमध्ये अनेक गोंधळ आहेत. पण आमचे सगळेच कार्यकर्ते, मग सगळेच विरोधी पक्ष आहेत, त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, इतर सगळे जे मित्र पक्ष आहेत, कदाचित भाजप सोडून, ह्या सगळ्यांनीच यादी वाचन सुरू केलेलं आहे. आणि त्याच रात्री कळायला लागलं की यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे. अनेक वॉर्डांमध्ये जर आपण पाहिलं, प्रभाग, जे म्युनिसिपल वॉर्ड आपण मुंबईच्या भाषेत बोलतो, त्या वॉर्डात काही याद्या अशा होत्या ज्या समरीमध्ये दाखवल्यात त्या प्रारूप यादीच्या, पण त्याच्यात बिल्डिंगचे बिल्डिंग दुसऱ्या यादीत टाकलेलं आहे. बरोबर काही ठराविक तुम्ही पाहाल, डेमोग्राफीची लोक, मग जात असेल, धर्म असेल, भाषा असेल, अशी लोक, अशा याद्या या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलेल्या आहेत. काही चांगले वॉर्ड एका विरोधी पक्षाचे डगमगीत करायला दुसऱ्या वॉर्डमध्ये यादी हलवलेली आहे. सत्ताधारी पक्षांचे काही वॉर्ड, कारण हे आम्ही का आरोप करत आहोत, आता पण आम्ही निवडणूक आयोगात हेच सांगून आलो की सगळ्या काही वॉर्डमध्ये ह्या याद्या हल्ल्या नाहीयेत. हे काय आमच्याकडे पुरावे आहेत ना, सगळ्या काही वॉर्डमध्ये हल्लेले नाहीयेत. जे काही चांगले सत्ताधारी पक्षांचे वॉर्ड आहेत ते तसेच्या तसे राहिलेले आहेत. मग बरोबर विरोधी पक्षाच्या वॉर्डमध्ये टार्गेट करून या याद्या हल्ल्या कशा, कोणी हलवल्या, बरं समरीमध्ये एक दिसतंय आणि संपूर्ण यादीत दुसरं दिसतंय, ह्याचा नक्की गोंधळ कुठे झालेला आहे? हा गोंधळ आहे की गुन्हा आहे? तर मला जर तुम्ही विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे. या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि लोकशाही जी आपण आतापर्यंत पाळत आलो, आणि आता आमची मान्यता ही आहे की लोकशाही आहे की नाही ह्याच्यावर विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. पण ह्या लोकशाहीचं जर आपण फ्री अँड फेअर इलेक्शनचं बोलत असू तर ह्या फ्री अँड फेअर इलेक्शनमध्ये कुठेही असा गोंधळ होता कामा नाही. पण एकंदर फक्त यादी गोंधळ नाहीये. जर माझ्या सहकाऱ्यांची परवानगी असेल तर मी काही इतर पण गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो ज्याच्यात गोंधळ आढळलेला आहे, कारण आम्हाला हे सगळं बसून अभ्यास करावा लागतो. मशीन रिडेबल यादी आलेली नाहीये. तुम्ही विचार करा, राजकीय पक्ष म्हणून तुम्ही नसाल, तुम्ही साधारण सर्वसाधारण कोणी एक नागरिक असाल, तुम्हाला खरोखर माहिती का प्रारूप यादी जाहीर झालेली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रारूप यादीमध्ये तुमचं नाव जाऊन शोधायचं कसं? तिसरी गोष्ट म्हणजे जर माझ्या बिल्डिंगची यादीतलं नाव किंवा बिल्डिंग ह्या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलं असेल तर मला खरोखर कळणार आहे कसं की माझं नाव इकडून तिकडे गेलेलं आहे? आणि हीच कारणं आहेत की मतदानाचा टक्का कमी होतो किंवा ज्या लोकांना मतदान करायचं आहे त्या लोकांना मतदान करता येत नाही. पण आता काही काही गमतीशीर ज्या गोष्टी आमच्या समोर आल्या आहेत त्या पहा ना ह्याच्यात. आता जो पहिला मी एक आक्षेप घेतला होता, आपल्याला आठवत असेल, वरळीचं जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं, एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये जवळपास 50 लोक दाखवली होती त्यांनी. घसीटाराम हलवाई दुकानाच्या मध्ये 48 लोक दाखवली होती त्यांनी. अशी 10 पेक्षा जास्ती असणारी जी घरं आहेत मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 10 पेक्षा जास्ती असणारी घरं, 10 लोकपेक्षा 26,319 आहेत. या 26,319 घरांमध्ये 8,32,326 लोक राहतात. आता हा आकडा एवढा मोठा आहे. आम्ही त्यांना साधा सोपा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाच्याच जे काही
रूल्स आहेत, नियम आहेत, त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक कुठच्याही घरात लोक असतील तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने जाऊन ते चेक करायला पाहिजे यादीत टाकण्याच्या आधी की खरोखर हे खरं घर आहे की खोटं घर आहे. चला गुड फेथमध्ये आपण पकडू की 10% याच्यातून लोक खरी असतील, परिवार खरी असतील, पण काही काही आम्हाला असे आढळलेत, धर्मच वेगळे, जाती वेगळे, किंवा म्हणजे आम्ही समाजाचं हे नाही करत इथे, पण आपल्याला पाहाल एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी काही ताळमेळ नाहीये. हा गुन्हा आहे की गोंधळ आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं. तसंच जर आपण पाहिलं तर डुप्लिकेट एपिकवाले जवळपास 1,500 आहेत, ज्यांची वय 100 पेक्षा जास्ती किंवा 18 पेक्षा कमी असे मतदार आहेत ते 6,076 आहेत. एपिक नंबर नसणारे 2,500 मतदार आहेत आणि हाऊस नंबर नसणारे किंवा हाऊस नंबर न नसणारे हे 6,97,887 आहेत. एवढा मोठा आकडा आहे. हे सगळे लोक जर आपण खरोखर यांना मतदानाचा अधिकार देणार असो, आणि आमचं मत असं आहे की प्रत्येक नागरिकाला, जो कोणी हा खरा देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे, युनिव्हर्सल फ्रँचाइज आहे, पण एका व्यक्तीला एकच मत असायला पाहिजे. इथे जे आम्ही बोलत आहोत ते खूप मोठ्या संख्येने, जसं विधानसभेत झालं, मग ते हरियाणाची विधानसभा असो किंवा महाराष्ट्राची विधानसभा असो, जे फ्रॉड मतदार दिसले. हरियाणाच्या विधानसभेत तर ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो वापरले गेले. जे महाराष्ट्रात झालं, वरळीमध्ये झालं, जे मी दाखवलं ते देखील आम्ही आपल्यासमोर आणलेलं आहे. पण महाराष्ट्राचा अभ्यास असेल, हरियाणाचा अभ्यास असेल, होणार आता बिहारचा अभ्यास असेल, हा सगळी एक अकॅडमिक एक्सरसाइज होती. हे हाइंडसाईटमध्ये झालेलं आहे. आत्ता संधी आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला की ह्या 29 जे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे हा सगळा जो गोंधळ आहे, जो आम्ही अनालिसिस केलेली आहे आणि परत जी निवडणूक आयोगाने केली असेल, आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी केली असेल, ते खरं की खोटं हे जाणून घेण्यासाठी पहिली मागणी आम्ही जी केलेली आहे ती हीच आहे की प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी 21 दिवस असावा. आत्ता लग्नाचा वेळ आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे एवढा मोठा जो घोळ असेल, म्हणजे 8,32,000 लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी, म्हणून कमीत कमी 21 दिवस सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे. इन प्रिन्सिपल निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की वेळ वाढवून देतील. ते आता किती दिवस देतात त्याच्यावर आम्ही वाट पाहत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे, ही विनंती केलेली आहे की बल्कमध्ये ज्या याद्या साधारणपणे आम्ही सांगत आहोत की ही यादी इकडून इकडे हल्ली आहे, की ह्या वॉर्डची ह्या वॉर्डमध्ये हल्ली आहे. हजारो लोक वॉर्डमधून हल्लेले आहेत. एक वॉर्डचं माझ्याकडे काल जे आलं, निवडणुकीच्या वेळी साधारणपणे म्हणजे आपला आत्ता जी ही विधानसभेची निवडणूक होऊन गेली त्या निवडणुकीमध्ये त्या वॉर्डमध्ये 48,000 मतदार होते आणि आता 42,000 झालेले आहेत. 6,000 लोकांसाठी आम्ही एक एक ऑब्जेक्शन घ्यायचं कसं? आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की राजकीय कार्यकर्ते असो किंवा कोणी इंडिव्हिज्युअली असो, त्यांनी बल्कमध्ये जर तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेतले तर ते बल्कमध्ये तुम्ही मान्य करा आणि तुमची यंत्रणा त्याच्यात लावा. मग ती पण त्यांनी आता इन प्रिन्सिपल आम्हाला ओके दिलाय. ते कसे त्यांचे आता नियम बदलतात आणि ते करतात त्याच्यावर आम्ही आता थांबलेलो आहे. तिसरी गोष्ट आम्ही जी मागितलेली आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे परिशिष्ट ब, ह्याच्यात त्यांनी जो एक फॉर्म दिलेला आहे संभाव्य दुबार मतदारांसाठी, त्या परिशिष्ट ब मध्ये सांगितलेलं आहे की मी अमुक अमुक याद्वारे हमी देतो की माझे नाव अमुक अमुक या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अमुक अमुक प्रभागाचे जे काही क्रमांक आहे, या प्रभागातील जिल्हा परिषद निवडणूक विभागातील पंचायत समिती किंवा जे काही अमुक अमुक दिनांक त्या तारखेची एकदाच मी मतदान करेन. म्हणजे ह्या अनेक्षर प्रमाणे एका मतदाराला चॉईस दिलेला आहे की तुम्ही एका दिवशी एकाच मतदान क्षेत्रात तुम्ही मतदान करू शकता. पण याच्यात गफलत ही आहे की हे हमीपत्र त्याच दिवसासाठी आहे. म्हणजे मी जर मतदार असेल तर मी हे हमीपत्र देऊन एका दिवशी झेडपी मध्ये मतदान करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन महानगरपालिकेत मतदान करू शकतो. तर आमची ही पण मागणी आहे की हे अनेक्षर त्यांनी बदलावं आणि जे आम्ही सांगतोय की एका व्यक्तीला एकच मत असावं तरच त्या मताला व्हॅल्यू आहे, ते त्यांनी बदलून तसं द्यावं. ह्या तिन्ही मागण्या आणि इतर अनेक मागण्या ज्या राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी केलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. आम्हाला खात्री आहे की सगळ्यांनाच निवडणुका ह्या आतापर्यंत जसे होत आल्या फ्री अँड फेअर तशा झाल्या पाहिजेत, लोकशाही पद्धतीने झाले पाहिजेत आणि वोट चोरी ही जी आम्ही आता पकडलेली आहे ती थांबली पाहिजे, तर आणि तरच ह्या पूर्ण प्रक्रियेला काही अर्थ राहील. आता आम्ही सगळं सांगितल्यानंतर अर्थात त्यांनी काही त्यांना धक्का बसला की आमचा हा आकडा आलाच कसा समोर, कारण मशीन रिडेबल नसताना पहिली गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांनी एवढा अभ्यास केलाच कसा. आमची प्रत्येक शाखा त्याच्यात आता कार्यरत झालेली आहे.
मनसेची झालेली आहे, सगळ्याच पक्षांची झालेली आहे. अजून काही धक्कादायक गोष्टी ह्याच नियम आणि उपनियमामधल्या आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये आणू. पण जे मी काल परवाकडे आपल्या समोर आणलं ना, जी एक यादी आम्हाला मिळाली 203 वॉर्डची, ती आम्ही रितसरपणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून विकत घेतली होती. त्याच्यावर जर पब्लिकेशन डेट, प्रकाशित डेट, तारीख ही 14 नोव्हेंबर असेल, तर मग ही तारीख 14 नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला 20 तारखेला कसं दिलं? मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे? आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय की जर तुम्ही हे बदललं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे, तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे. आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला, हे बदल जर घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच, पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे. आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे. मागण्यांचे पूर्ण पत्र जे आहे ते आपल्याला देऊ, कारण त्याच्यात बारीक सारीक मागण्या पण आहेत. बारीक सारीक ह्या आत्ता मागण्यांनुसार, पण अर्थात ते निवडणुकीसाठी महत्वाच्या आहेत. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की 21 दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी. दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या. तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये. 26,319 घरं बल्कची आहेत. 8,32,000 लोक ह्याच्यात राहत आहेत. हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना. आता जसं दुसरा हा आकडा की हाऊस नंबरच नाहीये. हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना? आम्ही जर प्रचार करत असू 6,97,000 जे मतदार आहेत, जायचं कसं यांच्यापर्यंत? अर्थात टाइम फ्रेम म्हणजे आता ह्या 21 दिवसामध्ये हे त्यांनी बदललं पाहिजे ना ड्राफ्ट रूलमध्ये. प्रारूप यादीचा अर्थ हाच आहे की आम्ही जे काही ऑब्जेक्शन घेऊ त्यांनी त्याच्यावर रुलिंग देणं गरजेचं आहे. बघा, आता आम्ही पहिली हा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आम्ही आमच्याकडून सहकार्य पूर्ण करत आहोत. निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचंय की नाही, जनतेचं सहकार्य करायचंय की नाही. कारण तुम्ही मला सांगा ना, जर तुमचं यादीचं नाव भलत्याच वॉर्डात टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाहीये, तुम्ही मतदान करू शकणार आहात का? तुम्ही मुंबई भाजपपासून वाचू शकणार आहात का? तुम्ही अदानिस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का? नाही. बघा ना, आता आपण गुड फेथमध्ये घेऊ. असा विचार करू की हा जो भाजपने गोंधळ ह्याच्यात घालायचा प्रयत्न केलाय, कारण मगाशी नांदगावकर साहेब पण बोलले की जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आणून दिलेलं आहे की काही काही जिथे भाजपचे भक्कम मतदारसंघ आहेत तिथे गडबड नाही झाली आहे कुठची. तिथे मतदार याद्या वळल्या नाहीयेत. जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांचे झाल्यात आणि कदाचित त्यांचे मित्र पक्ष आहेत भाजपचे, त्यांचे अजूनही गाळल्या गेल्या. तर त्यांनी पण थोडं लक्षात घ्यावं राजकारण. भांडूप आहे, शिवडी आहे, दिंडोशी आहे, जोगेश्वरी आहे, वरळी आहे, माहीम आहे, असे अनेक आहेत. आता कुलाबामध्ये आहेत, बँड्रा ईस्ट आहे. आज जन जमलं आणि जे कोणी लोकशाही वाचवायला लगेच त्वरित उतरतात ते सगळं आम्ही सोबत होतो. काही छुपे हात होते, काही सरळ हात आले. बघा, आता त्यांच्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये. पण महत्वाची गोष्ट बघा, मी एक तुम्हाला सांगतो की ह्याच्यात सर्वच विरोधी पक्ष हे एकत्र आहेत. बघा, आता निवडणूक कशी लढणार, कोण लढणार वगैरे फार नंतरचा विषय. तिथपर्यंत पोचायला पहिलं हे सुधारायला पाहिजे ना आम्ही. बघा किती गट्टे आणलेत. आता ह्याच्यात एक उदाहरण आहे आपलं वॉर्डचं, जे आपण दाखवलं अनिल परब साहेब. हे बघा, हे अनिल परबजींनी तिथे दाखवलं. हा एक वॉर्ड आहे. या वॉर्डमध्ये वॉर्ड बाउंड्री, वॉर्डच्या एजला कुठचे हल्ले असतील याद्या तर आम्ही समजू शकतो चुकून झालेत. वॉर्डच्या बरोबर मधल्या बिल्डिंग एक एक उचलून दुसऱ्या वॉर्डमध्ये कशा टाकू शकतात? ते पण पलीकडे. For more such videos, subscribe to the NewsX YouTube channel, hit the bell icon.